लाडके बहिणीचा लाडके तलाव 24वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात त्या हप्त्याबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली। काल मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दोन खुशखबरी लाडक्या त्यांना तुमच्यासाठी आलेल्या आहेत। त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांना विनंती आहे की व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि लाडके त्यांना आज हप्ता वाटप होणार आहे अशा स्वरूपाची मोठी बातमी समोर येते। जर तुम्हाला हप्ता तुमच्या अकाउंटला आला तर पट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे, तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचा आहे आणि तुम्हाला जर आज हप्ता आला तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये टायमिंग मला सांगायचं आहे। तर लाडके बघा, मागच्या महिन्यामध्ये 15 जूनला हप्ता वाटप झाला होता आणि आज देखील तारीख आहे 15 जुलै। तर आज या ठिकाणी वाटप होणार का याच्याबद्दल सगळ्या गोष्टी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि जर वाटप झालं तर किती वाजता वाटप सुरू होणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आज वाटप होणार का, आणखी एक गुड न्यूज आली लाडके, ती गुड न्यूज तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। व्हिडिओ खूप काळजीपूर्वक आहे आणि लाडक्यातांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, महिला ज्या लाडक्याताई पात्र असणार त्या लाडक्यातांना 100% हप्ता भेटणार ही तिसरी अंदाची बातमी तुम्हाला मी सांगणार आहे। तर किती लाडक्या बहिणी या ठिकाणी हप्ता पात्र होणार आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे। तर लाडक्यातांनो तुम्हाला हप्ता हवाय का पट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय आणि हप्ता तुमच्या अकाउंटला आला तर कमेंट बॉक्स मध्ये लवकर सांगायचंय। चला लाडक्यातांनो, आतापर्यंत कुणाला आलाय का पटकन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। बघा 11 वाजलेले, 11 पर्यंत कुणाला लाडक्यातांना हप्ता आला असेल कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकता। चला वेळेच्या व्हिडिओला सुरुवात करतो। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 24वा हप्ता जून महिन्याचा हप्ता आज वाटप होणार आहे का नाही हे तुम्हाला सांगतो। त्याचबरोबर अजित तटकरे यांची देखील एक मोठी माहिती समोर आलेली आहे, तुम्हाला मी पुराव्यासहित ते दाखवणार आहे। त्याचबरोबर कोणाला हप्ता मिळणार कोणाला नाही मिळणार, किती वाजता हप्ता चालू होणार आहे सांगणार आहे आणि 24वा हप्ता जून महिन्याचा हप्ता आज वाटप होणार आहे का नाही, किती वाजता होऊ शकतंय आणि आज नाही झालं तर कधीपर्यंत वाटप होईल या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो। चला व्हिडिओला सुरुवात करतो। सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला या ठिकाणी दाखवायला होती म्हणजे बघा लाडक्यातांनो, काल दिनांक 14 जुलै, बघा मंगळवार, काल मंगळवार होता, दिनांक 14 जुलै 2026 ची बातमी आहे। मंत्रिमंडळ बैठक, गतिमान निर्णय, प्रगतिमान महाराष्ट्र यांची मोठी बैठक झालेली आहे आणि बैठकीमध्ये वेगवेगळे निर्णय या ठिकाणी झालेले आहेत। लाडक्या बहिणीसाठी असतील, महिलांसाठी असतील, वेगवेगळ्या क्षेत्रांचे निर्णय झाले होते। मंत्रिमंडळाची मोठी बैठक झाली आहे आणि त्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींना चांगल्या गोष्टी या ठिकाणी भेटलेल्या आहेत। ती गोष्ट सांगतोय लाडक्यातांनो, ज्या लाडक्याताई पात्र असतील त्यांना या ठिकाणी हप्ते भेटणार अशा स्वरूपाची मोठी बातमी या ठिकाणी समोर आली। मोठा निर्णय झालेला आहे। ज्या लाडक्याताई मागच्या वेळेस हप्ता यांना भेटला नव्हता पण त्या पात्रतेमध्ये आहेत, त्यांची पडताळणी होत आहे, त्या पडताळणीमध्ये त्या या ठिकाणी आढळल्या तर त्यांना हप्ता भेटणार अशा स्वरूपाची मोठी बातमी समोर आली। त्याच्यामुळे लाडक्यातांनो बघा, मागचा जरी हप्ता तुम्हाला भेटला नसेल काळजी करू नका, जर तुमचा हा फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड झालं तर तुम्हाला हप्ते चालू होणार आहेत। एक महत्त्वाचा मोठा निर्णय झालाय। 14 जुलैची ही मोठी बातमी म्हणजे 14 जुलैला काल मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्याचा आउटपुट आता या ठिकाणी बाहेर आलेला आहे। त्याच्यामुळे लाडक्यातांनो सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर ही माहिती देत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे। अजून एक अंदाची बातमी आली आहे महिलांसाठी, ही बातमी पण तुम्हाला सांगतो। ते चला एक आता ही बातमी तुम्हाला सांगायच्या अगोदर आज जर वाटप झालं तर या ठिकाणी काय होणार आहे ते तुम्हाला सांगतो। बघा लाडक्यातांनो लक्षात घ्या, 23वा जो हप्ता होता तो 23वा हप्त्याचा जीआर आला होता 10 जूनला जीआर आला होता आणि वाटप झालं होतं 15 जूनला वाटप झालं होतं। आता आजचा आहे 24वा हप्ता, हा 24वा हप्ता आहे। जीआर आलाय 8 जुलैला आणि आज तारीख आहे 15। बघा 15 जुलै आज तारीख आहे। 15 जूनला हप्ता वाटप झाला, आज 15 जुलै आहे। आज जर वाटप झालं तर खूप चांगल्या स्वरूपात होऊ शकतं लाडक्यातांनो। आणि बघा लाडक्यातांनो एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगायला होती म्हणजे वितरण किती वाजता सुरू होऊ शकतं आणि काय कशा स्वरूपात होऊ शकतं। बघा पहिला आहे सकाळी 9 ते 12चा टप्पा, सकाळी 9 ते 12च्या टप्प्यामध्ये पण हप्ता वाटप होतं। मागच्या हप्त्याच्या वेळेस, मागच्या वितरणाच्या वेळेस दुसऱ्या दिवशीचं वाटप हे 11 वाजता सुरू झालं होतं आणि पहिला दिवस जो होता म्हणजे ज्या दिवशी पहिला दिवस होता त्या दिवशी एक दुपारच्या 4 ते 5च्या दरम्यान या ठिकाणी वाटप सुरू झालं। तर आज पण या ठिकाणी दुपारी 1 ते 4च्या दरम्यान वाटप होण्याचे चान्सेस आहेत। या ठिकाणी ज्या लाडक्यातांना जर भेटले तर कमेंट बॉक्समध्ये पटपट आपलं नाव जिल्हा सांगायचं। त्याच्यामुळे 1 ते 4-5 वाजेपर्यंत वाट बघायची आहे लाडक्यातांनो आणि संध्याकाळी झालं तर संध्याकाळी 5 ते 8च्या दरम्यान पण वाटप होतं म्हणजे आपल्याला एक संध्याकाळपर्यंत एक 5-6 वाजेपर्यंत सगळं अपडेट कळेल। 5-6 पर्यंत जर नाही हप्ता आला तर मग समजून घ्यायचं की पुढच्या वेळेसच हप्ता होईल, म्हणजे अजून पुढच्या डेटला तुम्हाला मी सांगेल की कधी स्वरूपात हप्ता येईल। तर लक्षात घ्या लाडक्यातांनो, जर तांत्रिक कारणामुळे जर हप्ता अडकला तर तो 17 जुलैपर्यंत एक अजून एक डेट आलेली आहे। 15 आज एक तारीख
तारीख आहे 16 आणि 17 या आठवड्यामध्ये चान्सेस आहेत लाडके बहिणींनो, कारण की GR आलाय 10 तारखेला. 10 तारखेला GR या ठिकाणी सॉरी 8 यावेळेस 8 तारखेला GR आलाय, 8 जुलैला GR आलाय. तर या ठिकाणी अजून आपला हा हप्ता आज उद्या परवा या 2-3 दिवसामध्ये बुधवार गुरुवार शुक्रवार जास्तीत जास्त शनिवार या 3-4 दिवसामध्ये तुम्हाला हप्ता भेटून जाईल. काळजी करायची बिलकुल गरज नाही. आता बघा अजून एक तुम्हाला जी गुड न्यूज आलेली आहे, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय झाला तो निर्णय सांगायलो. बघा ही दुसरी गुड न्यूज तुम्हाला सांगायला लाडक्या बहिणींनो, खूप महत्त्वाची अपडेट आहे. लाडक्या बहिणीसाठी ही महत्त्वाची अपडेट असणार आहे. काय बातमी बघा, कालची ही 14 जुलैची बातमी लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या. 14 म्हणजे कालची बातमी म्हणजे कालच्या मंत्रिमंडळातली ही बैठकीतली ही मोठी बातमी समोर आलेली आहे. पिंक ई रिक्षा योजनेला गती मिळणार, अनुदानाची रक्कम थेट दुप्पट केली, 20% ऐवजी आता 40% शासन अनुदान मिळणार. बघा 40%, पहिलं 20% अनुदान भेटत होतं, सबसिडी भेटत होती लाडक्या बहिणींसाठी, आता 40% अनुदान भेटणार आहे पिंक रिक्षासाठी. हा कालचा मोठा निर्णय. दुसरी आनंदाची बातमी तुम्हाला सांगायलोय, तर 40% तुम्हाला या ठिकाणी अनुदान भेटणार आहे. महिला सक्षमीकरणासाठी पिंक रिक्षा या ठिकाणी वाटप होत असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये. लक्षात घ्या, प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे वाटप होत असतं. आपले अर्ज करायचे असतात, ते अर्ज केल्यानंतर महिलांना हे पिंक रिक्षा भेटत असतात. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या योजनेमध्ये लाभ जर घ्यायचा असेल तर नक्कीच घेऊ शकता. खूप महत्त्वाची ही योजना आहे. जर पिंक रिक्षा तुम्हाला हवी असेल, त्याची जर योजनेबद्दल अजून माहिती पाहिजे असेल, कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, मी त्याच्याबद्दल अजून माहिती सांगतो. कारण की बघा 40% सूट म्हणजे विचार करा, जर हा ई रिक्षा जर असेल 2 लाखाचा तर 80,000 तुम्हाला या ठिकाणी फ्री मध्ये भेटणार आहेत. म्हणजे 80,000 तुमचे माफ होणार आहेत लाडक्या बहिणींनो. मोठी रक्कम आहे, मोठी योजना आहे. 80,000 तुमचे वाचू शकतात. जर 2 लाखाला रिक्षा असेल 80,000 वाचतील, 1 लाखाला रिक्षा असेल तर 40,000 रुपये तुमचे वाचतील. त्याच्यामुळे मोठी योजना आहे. जर कुणाला सहभागी व्हायचं असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा. ही दुसरी गुड न्यूज तुम्हाला लाडक्या बहिणींनो सांगितलेली आहे. आता बऱ्याच लाडक्या ताई विचारत आहेत की सर आम्हाला हप्ता कधी येणार आहे आणि कशा स्वरूपात येणार आहे. तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या ताईंना मागचे हप्ते भेटलेत कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव जिल्हा सांगायचं आहे आणि तुम्हाला मागचे हप्ते भेटलेत का कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. आणि ज्या लाडक्या ताईंना हप्ते मागचे भेटलेत त्यांनी अशा स्वरूपाचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का. बघा फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड असायला पाहिजे आणि तुमचं हे डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे. जर हे ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला हप्ता भेटणार नाही. तुम्ही म्हणत असाल की सर मला 23 हप्ते पूर्ण सगळे हप्ते भेटलेत, मग मला या ठिकाणी हप्ता भेटेल का. नाही, जरी हे तुमचं डिॲक्टिव्ह झालं, इनॲक्टिव्ह झालं, हे बंद पडलं तर तुम्हाला हप्ते भेटणार नाही. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांना विनंती आहे, आपलं डीबीटी अकाउंटचं हे स्टेटस चेक करा. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी तुम्हाला रात्रीच्या व्हिडिओमध्ये सांगेल की कशा स्वरूपात डीबीटी चेक करायचं. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गोटे.